पीएम किसान योजनेच्या पुढील हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्व लाभार्थी शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे। मित्रांनो, पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता जो आहे तो इथे लांबणीवर गेलेला आहे, कारण शासनाकडून मित्रांनो परत एक विशेष मोहीम जी आहे ती इथे राबवण्यात आलेली आहे। त्यामुळे पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता जो आहे मित्रांनो तो आता उशिरा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। तर त्या संदर्भातील माहिती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करून ठेवा। अशा नवनवीन माहितीचे व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटत असतात। तर मित्रांनो, सुरुवातीला तुम्ही इथे पाहू शकता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या या ऑफिशियल ट्विटर हँडलवरती या संदर्भातील माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे। त्या अगोदर इथे आता आपण पाहून घेऊयात। मोदी सरकार की गॅरंटी, किसानों को हर साल रुपये 6000, 5 साल बेमिसाल, अशा प्रकारचा एक बॅनर जो आहे तो इथे आपल्याला पाहायला भेटत आहे। त्यामध्ये असं सुद्धा म्हटलेलं आहे की 2.80 लाख करोड़ से अधिक धनराशि 11 करोड़ से अधिक लाभार्थी किसानों को हस्तांतरित। म्हणजेच मित्रांनो 2.80 लाख करोड़ एवढी धनराशि जी आहे ती जवळपास देशभरातील 11 करोड़ पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत हस्तांतरित करण्यात आलेली आहे। पुढे आपण पाहून घेऊयात की पीएम किसान योजनेच्या 16व्या हप्त्याचा उशीर होण्यामागचं नक्की काय कारण आहे ते। तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 12 ते 21 फरवरी पर्यंत एक विशेष अभियान जे आहे ते विशेष अभियान राज्य स्तरावरती सोबतच जिल्हा प्रशासनासोबतच हे जे अभियान आहे हे संपूर्ण देशभर राबवलं जात आहे। आणि या अभियानामध्ये ई-केवायसी करण्यासाठी शेतकऱ्यांना मदत जी आहे मित्रांनो ती केली जाणार आहे। याचा फायदा मित्रांनो असा आहे की ज्या लाभार्थी शेतकऱ्यांना किंवा ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता भेटलेला नाहीये अशा शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी करून घेणे अत्यंत आवश्यक आहे। आणि ह्या अभियानांतर्गत जे शेतकरी ई-केवायसी करून घेणार आहेत त्यांना पीएम किसान योजनेचा लाभ जो आहे तो इथे देण्याच्या उद्देशाने इथे शासनाकडून 12 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी पर्यंत एक विशेष अभियान जे आहे मित्रांनो ते इथे राबवले जाणार आहे। आणि या अभियानांतर्गत मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचा आतापर्यंत ई-केवायसी झालेले नाहीये अशा सर्व शेतकऱ्यांना ई-केवायसी करून घेण्यासाठी मित्रांनो इथे शासनाकडून मदत जी आहे ती केली जाणार आहे। तर मित्रांनो, ह्या विशेष अभियानामुळे पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता किंवा 16वा हप्ता जो आहे तो आता 21 फेब्रुवारी नंतरच लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। मित्रांनो, आशा करतो की व्हिडिओमधील माहिती तुम्हाला आवडली असेल। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। जय हिंद, जय महाराष्ट्र।